आतापर्यंत मित्रांनो तुम्ही जे काही पाहिलं ते पहिल्या दिवशीचं होतं बरं का. आता हे दुसऱ्या दिवशीचं. पूर्ण कुटुंबाला घेऊन चाललोय मी. ही माझी गाडी आणि पुढे भावाची गाडी आणि इथे जाताना बोर्ड आहे आणि अवनीशला म्हटलं हे रेकॉर्डिंग तू कर आता. आता इथे बोर्डावर दिसेल बघा. 59 समागम झालं. इथं झालं म्हटलंय पण समागम 3 दिवसाचा आहे आणि दुसऱ्या दिवशीचे भाग चालू आहेत. अजून तिसऱ्या दिवशीचे देखील भरपूर भाग आहेत मित्रांनो. आणि आता इथे आलो आम्ही बघा. लाइटिंग, झगमगाट, रस्त्याला ट्रॅफिकवाले वगैरे प्रत्येक जण थांबलेत. ट्रॅफिक अडवायचं आणि आतमध्ये लोकांना सोडायचं. कारण की इतकी गर्दी झाली की पलीकडे जाण्यासाठी बघा. लाल म्हणजे थांबायचं, हिरवं म्हणजे जायचं. आणि या ठिकाणी छोटी मुलं एंट्री इकडून साईड नाही बरं का मित्रांनो. आणि या छोट्या मुलगीने बघा मित्रांनो, अरे हिने पण लाईटच घातली आहे. सगळीकडे लाईट लाईट आहे आणि पायात पण लाईट. पण हिची लाईट आता कुठे दिसायची आत गेल्यावर. आणि कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणरायाची मूर्ती असणार आणि इथे योगा बघा मित्रांनो, गणरायाची मूर्ती देखील सुरुवातीला आहे. आणि आता आत गेल्यानंतर तिथून झगमगाट चालू मेन कमानीतून. आणि आता पुढे बघा जाताना दिसतील तुम्हाला हे आमची पूर्ण फॅमिली आणि शेजारी देखील आलेले बरं का. शेजारचे देखील 2 फॅमिली आमच्या सोबत आलेत. दिवसभर मित्रांनो या पंडालामध्ये भरपूर कार्यक्रम असायचे. कार्यक्रम म्हणजे भाषण वगैरे काय काय असायचं. पण आपला जायची वेळ आपल्या रात्रीच मिळायची. आणि मित्रांनो या भागात विशेष म्हणजे मी माताजींचं दर्शन घेतलं आहे. त्याचा हा विशेष भाग आहे मित्रांनो. खूप अडचण आली दर्शन घेताना. कारण की मी ब्लॉगर असल्यामुळे मला मोबाईल काढायला वगैरे, पण शेवटी दर्शन घेतलंच मित्रांनो. माताजींच्या समोर कंटिन्यू लाईव्ह कॅमेरे आहेत. शिवाय टीव्हीवर देखील प्रसारण चालू आहे. तर व्हिडिओला त्यांना काय अडचण, तिथल्या समागमची लोकांना काय माहीत. प्रत्येक वेळी मोबाईल खाली करा म्हणायचे. आणि तुम्ही पाहिलं तसं इथं देखील बघा पुट्ट्याने वारे घालायचे चालू आहेत. 3 लाईन आहेत स्त्रियांच्या आणि 3 पुरुषांच्या. आणि हे बघा पुट्ट्याने, कारण की त्यांना हे लागू नये म्हणून, म्हणजे गरमी वगैरे होऊ नये म्हणून. तर सेवा करायला चालू आहे. आणि सतत मला 2-3 वेळा मोबाईल खाली म्हणल्यावर मी शेवटी मोबाईल खालीच घेतला. वरच्या खिशात मोबाईल ठेवून ट्रिक लावून व्हिडिओ करायचा असा माझा विचार होता. कारण की आपल्या मेन व्हिडिओ जर माताजी दिसल्या नाही तर काय उपयोग. पण तोही डाव फसला. शेवटी मी डायरेक्ट मोबाईल काढला आणि आपल्या माताजींचं हे बघा इथं मी व्हिडिओ शूटिंग थोडंसं केलं. आणि लगेच मोबाईल पुन्हा खाली घेतला. आणि आता मित्रांनो चाललो मी. माताजींचं दर्शन झालं आपलं. आणि आता भाषण त्यांचं ऐकायसाठी इथं बसायचं. खूप दूर आलो होता आपण. जागोजागी LED स्क्रीन आहे. त्यातून दिसत होतं की दर्शन समोर बोललेलं मात्र पूर्ण ऐकत होतो. इथं देखील मोबाईल थोडासा काढून लांब थोडंसं करूया म्हटलं. तर साईडला बसलेला हा जो पैलवान आहे यानं म्हटला, "भैया जी मोबाईल रेकॉर्डिंग मत करो." अरे कोणी पण सांगायला राव, करू नका काय कळना काय करायचं. आणि माताजींच्या समोर लाईव्ह कॅमेरे आहेत, मग ते कसं ठेवलेत राव, काय राव. असून दे चला, काय बी म्हणा, पण माझं काम ब्लॉगिंगचं आहे, माझं मी करणार. आणि पुन्हा माताजींचं 15 मिनिटाचं भाषण संपलं. 15 ते 20 मिनिटं माताजी बोलायच्या. त्याच्यानंतर मग पुन्हा पंडालकडे जायचं. लोकांची गर्दी, शिवाय लांब नाही येणार लोकांची गर्दी. अक्षरशः 30 ते 40 किलोमीटरवरून लोक फक्त 15 मिनिटाचं 20 मिनिटाचं भाषण माताजीचं ऐकायला यायच्या. हे बघा नकाशे वगैरे लागलेत, जर चुकाय नको तुमचे रस्ते वगैरे म्हणून. आता कॅन्टीनकडे जाऊया, कारण की दोन्ही फॅमिली आल्यात म्हटलं काय तर खायला पाहिजे. आणि आपण लंगरला गेलो नाही. हे बघा भाऊ आणि वहिनी चालल्यात. आणि पुन्हा कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर आता या कॅन्टीनमध्ये गर्दी मित्रांनो आहे. वडापावच्या रांगेसाठी मला जवळजवळ 1 तासभर थांबायचं कोण म्हटलं. कारण की वडापाव देखील संपालते. शेवटी जाऊन शिरा आणला. मग 10 रुपयाचा शिरा सगळ्यांनी खावा. अवनीश खायला, आमची बायको, मी आणि आमची आई. शिवाय पॅटिस अशाच गोष्टी खवायचं म्हटलं. कारण की आता वडापाव खायची इच्छा होते पण ते काय मिळणार नाही. हे बघा. आणि मिसळ वगैरे वहिनीने घेतली. पोट भरलं म्हणते आमची आई. जरा विकत खायचं म्हणलं की तिचं पोट थोडं लगी भरते. आणि तरी पण मी गेलो आणि पुन्हा एखादे छोले वगैरे आणले. आणि या ठिकाणी आमच्या आईने धाडस केलं मित्रांनो. सर्वांसाठी मिळून तिनं बरोबर 12 आईस्क्रीम आणायचे होते, पण तिने चुकून 11च आणले. मग एक आईस्क्रीम आमच्या शेजाराला कमी पडलं, नेमका तोच राहिला. मग तो दुसरीकडे कुपन काढायला गेला. तो पण म्हटलं थांबा मी आणतो. मी पुन्हा लाईनमध्ये उभारलो आणि जोडाजोडी केली पैशाची, थोडीशी 10ची. आणि पुन्हा जाऊन ते कॉर्नेटो आणला आणि त्यासाठी दिला. तो एकच हिशोबात चुकला होता आमचा शेजारी. आणि तो जर लाजतोय म्हणून व्हिडिओत तो आला नाही. आणि हे पहा मित्रांनो, गर्दी कॅन्टीनमध्ये. कुपनची लाईन दुसऱ्या दिवशी मित्रांनो जरा थोडीशी कमीच होती. पण या कुपनची लाईन नंतर कधी वाढल्या मित्रांनो, तिसऱ्या दिवशी तुम्हाला कळेल की काय लाईन वाढली ती. आणि आता पुन्हा बाहेर आलो. हे पहा, पाणी पिलो पण नाही आणि हात पण धुवायला नव्हतं. मग इथे प्याऊची जे रिकाम्या खाली बारड्या पडल्यात, या बारडीत जाऊन थोडासा हात धुतला मी. काय जरा खरकट असून दे म्हटलं, पण हात तर स्वच्छ होऊन दे. आणि आता पुन्हा बाहेर जाताना इथे जास्त वेळ मोबाईल वर हवेत धरत नव्हतो मी. जास्त वेळ धरला की कोणतं येऊन ज्ञान द्यायचं की असं करू नका. मग ठीक आहे म्हणलं, आता असंच घेतो. आणि आता सगळेजण चालले बघा मेन कमानीकडं, एंट्रन्सकडे. आणि बघा इथे या ठिकाणी रोडवर, हायवेवर ट्रॅफिक किती व्हायला लागलं आहे. कारण की ट्रॅफिक मॅनेज करणं खूप अवघड आहे. आता या ठिकाणी तुम्हाला भाऊ आणि वहिनी मागे इतके सर्वजण आलोय. मग कमानीजवळ एक फोटो होऊन जाऊन ते सर्वजण काढाल. ते डावीकडून भाऊ, वहिनी, आई, शेजारी, मी,
पुन्हा स्वाती आणि अवनीश मागे आणि इकडे शेजारी अशा प्रकारे थांबलो आणि सेवेकरी बघा मित्रांनो तिथं फोटो काढतायत. स्वागत कमानीजवळ बरेच जण फोटो काढायचे, त्यामुळे काय तिथं अडचण नव्हती आणि तिथे आपण देखील सेल्फी काढला. आता मित्रांनो पूर्णपणे पंडालावर एकदा नजर मारली. लोकांची गर्दी वगैरे दुसऱ्या दिवशी थोडीशी कमी जाणवली आणि तिसऱ्या दिवशी मात्र फुल्ल गर्दी होणार हे मात्र पुढच्या व्हिडिओत आहेच. देव सद्गुण रूपी आहे वारंवार आणि असं लिहिलंय देवाचं वचन दोन्ही साईडला. हे गेटच्या मित्रांनो रोडच्या बाजूला बाहेर धन निरंकार जे आहे त्याच्या विरुद्ध बाजूला हे लिहिलेलं आहे. आणि आता लहान किती बघा मित्रांनो पूर्णपणे लहान मुलगा झोपलाय तर त्याला देखील त्याची आई घेऊन आले आणि आकाशात फक्त चंद्र दिसेल तुम्हाला. चांदणीचा काय प्रश्न आहे तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे. आणि हे बघा लाइटिंग पूर्णपणे झगमगाट अशी समुद्राच्या लाईटीसारखी पसरलेली आहे. आणि आता आम्ही गाडी घेतली आणि चाललो आमच्या घरी. हे बघा गाडी काढली आणि पुन्हा लाईन रस्त्यात जर तुम्ही पाहिली तर लांब लांबपर्यंत दूरवर बसच्या लाईन होत्या. दुसऱ्या दिवशी जलेबी खायचा दिवस म्हणजे 26 जानेवारीचा दिवस. त्याच्यानंतर निरंकरचे भाग भरपूर आहेत मित्रांनो. आज 26 जानेवारी आहे. पलीकडे बघूया एवढं लवकर जिलेबी मिळते का. आमच्या गावात तर एवढं लवकर जिलेबी मिळत नाही. पलीकडे मिळते का बघूया आणि जाऊन आपल्या ग्रुपला देऊया. मित्रांनो तिसऱ्या दिवशी तर भरपूर भाग झाले आहेत आणि खूप मजेशीर असे धमाल असे भाग आहेत ते पहा. आणि आता मित्रांनो मी आज कृषी प्रदर्शनाला जाऊन आलोय तर काय जबरदस्त मजा आली मित्रांनो तिथं. ते तर भाग तर खतरनाकच होणार आहेत. तर याच्यानंतर मित्रांनो पाहत चला पोहत चला नेहमी खुश राहा सुरक्षित राहा आणि चला भेटू लगेच.